नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावरान एका अस्सल चवमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते। आणि आज आपण मस्त एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनवलेली मोडा आलेल्या पावट्याची उसळ बनवायचे। टेस्टला एक नंबर भन्नाट लागते ही सुक्की भाजी। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात आधी एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवूया, म्हणजे 2 चमचे तेल गरम करायचं आहे। ह्यात आता आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया आणि एक 8-9 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या टाकायच्या। त्या लसूण भाजल्यानंतर ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। आणि एक छोटंसं बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेऊया। आणि हे सगळं आता चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे कच्चं लागलं नाही पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे। शक्यतो कोणती उसळ करताना का नाही कांदा जास्त वापरायचा, म्हणजे उसळची चव मस्त लागते। आता ह्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे। लाल तिखट 2 चमचे टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळा मसाला का नाही भाजून घेऊया आता तेलामध्ये 1 मिनिट। आता हे मसाला चांगला भाजलाय, ह्यामध्ये मोडा आलेलं पावटं टाकून घ्यायचं आहे ती आणि हे सगळं 1 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता बघा, ह्यात आपल्याला 1 कप पाणी टाकायचं आहे। मोडा आलेला असल्यामुळे हे लगेच शिजतं, त्यामुळे 1च कप पाणी टाकायचं आहे। थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट पण टाकूया थोडंसं जाडसर वाटलेलं। आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर ह्यावरती 1-2-3 मिनिटांसाठी मंद आचेवरती ताट झाकून ठेवायचं आहे। बघू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे आपली, म्हणजे पावट्याची उसळ झालेली आहे। एकदम गावरान पद्धतीने बनवल्या। बघू शकता आता शिजलंय का बघूया आपण। तर बघा, लगेच 2-3 मिनिटांमध्ये झटपट शिजलेली आहे ही उसळ। खूप मस्त आणि टेस्टीच लागते खायला, भाकरी बरोबर नक्की खा तुम्ही। आणि कशी झालेली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावरान एका अस्सल चवला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन आणि छान छान गावरान रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा। थँक्स फॉर वॉचिंग।